यस, तर आता मात्र प्रतीक्षा संपलेली आहे. वळूया मॅच कडे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय विथ सीताराम ही जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी एजी स्पोर्ट निंबावली संघाच्या माध्यमातून. तर विजय स्पोर्ट खांडपे संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर सुनील सज्ज होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेलगत एक क्षेत्ररक्षक आहे, तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. तर चला वेळ थोडा कमी खर्च करा, सामन्याला सुरुवात करायची आहे. खांडपे संघ आपण वेळ थोडा कमी खर्च करा. मॅच स्टार्ट. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल प्रहार चाललाय. अप्रतिम फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. पहिल्याच बॉलवर विजय दाखवून देतोय त्या ठिकाणी की मी कोणत्या दर्जाचा फलंदाज आहे. त्यावेळेस ऑफसाइडला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. थ्रो खराब झाला होता, अन्यथा कदाचित धावचीची संधी जरूर होती त्या ठिकाणी. मात्र दोन धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये, मात्र एक धाव कंप्लीट होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एकच धाव मिळेल. 11 गाव आयोजित 11 गाव प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आहे. भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज पहिला दिवस आपण अनुभवतोय. पहिल्या दिवसातील मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस लो फुल टॉस बॉल होता. ऑफ साइडला डोलवलाय. मिडल ऑफ द बॅट करता आलं नाहीये त्या ठिकाणी सीताराम याला. पत्र तरी देखील एक सिंगल कंप्लीट झाली आहे. या सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय सीताराम. आणि संघाची धावसंख्या मात्र 10 कदम. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल. यावेळेस सरळ बॅटने प्रहार झालाय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. खास करून याच फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू विजय गुलवी. यावेळेस देखील प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. विजेंद्र चेंडू पर्यंत पोहोचतील का? उत्तर आलंय नाहीये. चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अजून एक चौकार. तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरफुल सुरुवात पाहायला मिळते. बिनबाद 18 धावा धावफलकावर आहेत. भरपूर चांगली सुरुवात दोन फलंदाजांच्या बॅट मधून. खास करून विजय गुलवीचा उल्लेख केला जाईल. ज्या प्रकारे त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक 2 चौकार आल्यात. वेलकम सोमनाथ बालेकर. तर आता मात्र षटक क्रमांक 2. गोलंदाज मोहन आलाय. थोडं स्पीड अप करा. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळत आहेत.
तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज गोरसे गावाच्या टोकाकडनं मोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. भरपूर उशीर करत आहात खांडपे संघ, प्लीज त्वरा करा, वेळ थोडा कमी खर्च करा, कारण आजचा शेड्यूल आजच कसा कंप्लीट होईल याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. सो प्लीज वेळे संदर्भात थोडं भान असू द्या. क्षेत्ररक्षण सजून झालंय. गोलंदाज बोलतोय षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. पहिला गडी बाद धावचीच्या स्वरूपात सीताराम गुलवे. तर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला, मात्र त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यस ठाकरे अँड मुकादम थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज दियर. सुनील गुलवी इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक विस्फोटक फलंदाज आहे, नेहमीच ज्याच्या बॅट मधून भरपूर चांगल्या इनिंग्स आपण पाहिल्यात. षटकातील पुढील बॉल विजयीसाठी हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय हा बॉल. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. संपर्क जर झाला असता तर कदाचित चेंडू जरूर तुम्हाला सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला असता, कारण ज्या प्रकारे बॅट फिरवली होती त्या ठिकाणी विजयने. षटकातील पुढील बॉल, यावेळेस ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगली लाईन पाहायला मिळाली मोहनच्या माध्यमातून. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल हाताळला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने, कारण जी लाईन हवी होती ती लाईन मात्र या 2 बॉल्सवर मेंटेन करताना दिसून आलाय गोलंदाज मोहन. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल, कारण आवश्यकता देखील आहे. कारण पहिल्या षटकामध्ये सुनीलने तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या, तर त्यानंतर आवश्यकता आहे कमबॅकची खांडपे संघाला. षटकातील पुढील बॉल, यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. डेड बॉल. षटकातील पुढील बॉल, यावेळेस अप्रतिम फटका, पॉइंटच्या वरून चेंडू टोलवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पंडित त्या ठिकाणी होते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. नेल्सन 22 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 बॉल्सचा खेळ झालाय आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस ऑफ साइडला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात, मात्र मिसफील्ड झाली आहे. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. 1 टू 4, 4 धावा मिळतील. तर पंडित त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षण चुकीचं झाला, चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. अजून एक चौकार. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद, 30 धावा.
पहिले षटक 18 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या माध्यमातून 15ची सरासरी पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल याची स्पॉट निंबावली संघ. मात्र आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी जी आहे ती चांगली होते. खास करून विजयचा उल्लेख करेन, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार व 4 चौकार पाहायला मिळाल्यात. वैयक्तिक 27 या धावसंख्येवर गेलतोय आणि संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. बंदे में है दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम. आमचे गुणलेखक तालुका क्रिकेटमध्ये भरपूर चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 27 वैयक्तिक धावा आतापर्यंत. नॉट आउट आहे त्या ठिकाणी मॅन इन येलो कॅप विजय गुलवी. वेलकम विलास गुलवी. तर आता मात्र सुनील वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. षटक क्रमांक 30. विनोद षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. गोरसई विलेज टोकाकडनं. या वेळेसचा बॉल हवेमध्ये उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. षटकातील पुढील बॉल. या वेळेसचा बॉल पुढे ठेवला होता ऑन साइडला. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेलगत चेंडू उचलला गेलाय. पैकी देखील चांगली झाली. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल विजयला. हा बॉल उडवलाय. मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. अप्रतिम फटका. षटकार. मास्टर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर झाली आहे 38. षटकातील पुढील बॉल. वेग परिवर्तन, मात्र काही एक फरक पडत नाहीये. पुन्हा एकदा तोच रिझल्ट. अजून एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय सुनील गुलवीच्या बॅट मधून. या फटक्यांपासूनच ओळख आहे या खेळाडूची आणि ते फटके मात्र त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. तर पाहूया षटकारांची दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. कारण पहिली षटकार हॅट्रिक आपण पाहिली होती या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये. मॅन फ्रॉम गोरसई जय बजरंग गोरसई संघाचा दयानंद केनेच्या बॅट मधून 5 चेंडूवर 5 षटकार आपण पाहिले होते. षटकातील पुढील बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला डोलावलाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाहीये. याच हनुमान पाटील पोगाव संघाचे जे गोलंदाज होते त्या गोलंदाजीवर मात्र 5 षटकार ठोकले होते दयानंद केने. एक उत्कृष्ट खेळाडू आहे गोरसई संघाचा. षटकातील पुढील बॉल. यावेळेस फुलटॉस बॉल आणि समोर विजय गुलवी. मग तर षटकार पक्का आहे. अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 51. 51 धावा झाल्यात. सुरेख फलंदाजीचा प्रदर्शन. कानपे संघाने टॉस जरूर जिंकला होता, मात्र गोलंदाजी स्वीकारली. तर ती गोलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर अजूनही देता आलं नाहीये. तर त्या उलट निंबावली संघाच्या माध्यमातून भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे.
ज्या प्रकारे विजय गुलवी सुनील गुलवी फलंदाजी करत आहेत त्याचबरोबर सीताराम गुलवीच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान आपण पाहिलं होतं. तर आता मात्र शेवटचं षटक आहे अंतिम षटक. गोलंदाज विजेंद्र आलाय. पाहूया विजेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यस भरपूर कालावधीनंतर कमबॅक झालाय त्या ठिकाणी विजेंद्रचा. भरपूर दिवसांनी विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. षटक क्रमांक शेवटचा आत आलेल. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी विजेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. संधी तर मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. विजेंद्र यास दाखवून द्यावा लागेल मी कुठल्या कोटीचा गोलंदाज आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. तर तिसऱ्या पंचांची भूमिका बजावावी लागेल या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. कारण हा जो गोलंदाज आहे त्या शैलीने गोलंदाजी करतोय त्यावर आक्षेप घेतलाय आणि आता मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल की हा गोलंदाज जो आहे 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. मित्रहो एक काल होता एक वेळ होती की ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे. मात्र आज जे क्रिकेट भरपूर डेव्हलप झालंय तर थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये. सो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये सुरेश घरत मॅन फ्रॉम कारेवली दाखल होत आहेत. विजेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल. या वलयचा बॉल देखील बिडकावून दिलाय. अजून एक षटकार. या मॅच मध्ये या इव्हेंट मध्ये विचार केला बॅक टू बॅक 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे तर तो तुटेगा हे पाहण्यासारखं राहील. या वेळेस देखील प्रहार झालाय. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय फटका. या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक. या षटकार हॅट्रिक साठी भगवान दत्ता भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. निश्चित आपण उल्लेख केला होता की विजेंद्र यांचा कमबॅक झाले परंतु कमबॅक झाले तो रॉंग टीम समोर कमबॅक झालेला पाहतोय आपण. मनोज असं काही नाहीये कारण तुमचा सराव खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची साथ देखील तुम्हाला महत्वाची आहे. यावेळेस मात्र काहीतरी विपरीत घडतंय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. 3 षटकार आले त्यानंतर हा चौकार आलाय. खास करून या चौकाराचा विचार केला तर क्षेत्ररक्षकांना नक्कीच त्या ठिकाणी चेंडू स्टॉप करण्याची संधी होती. यावेळेस हा बॉल सरळ बॅटने टोलवलाय. चेंडू सीमा रेषा पार. अजून एक षटकार. वैयक्तिक 42 धावसंख्येवर गेलतोय. चेंडू जरूर उडवलाय मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा अप्रतिम प्रयत्न. अंडरआर्म थ्रो होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालंय. 4 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत 81 धावा. तर यानंतर जय हनुमान वडपे विपक्ष A1 भिन्नार या दोन संघादरम्यान पुढील सामना पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. नॉट आउट 44 धावांची इनिंग पेश केली सुनील गुलवी.
वाडा बाडेंग अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन, ज्यामध्ये 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, त्याचबरोबर एक चौकार देखील आपण पाहिला. तर 81 धावा झाल्यात आणि 82 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं. त्याचबरोबर विजय गुलवी याने देखील भरपूर चांगली फलंदाजी केली. नॉट आउट 34 धावा. चला टॉस साठी या. चला जय हनुमान वडपे वर्सेस A1 भिनार या संघादरम्यान नाणेफेक होत आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायक आपण यायचा आहे. जय हनुमान वडपे वर्सेस A1 भिनार या संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने प्लीज यायचा नाणेफेकीसाठी. तर चालू सामना आपण पाहणार आहोत यानंतरचा A1 भिनार वर्सेस जय हनुमान वडपे या संघादरम्यान. तर सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. तर दोन संघांमध्ये नाणेफेक होत आहे. A1 भिनार संघाच्या संघनायकाने छापाचा कॉल दिला आणि छापा आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. तर आपण पाहतोय 11 गाव प्रीमियर लीग याचं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये आपणा सर्वांचा सहभाग आहे, यात मात्र काही शंका नाहीये. तर ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आपण खेळवतोय बऱ्याच कालानंतर. मला वाटतं पहिली वेळ आहे. तर आपण पहिले नाणेफेक जिंकले आहे. तर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा आहे. तर समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत आपला प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत. निश्चितच ते 35 धावा रोखण्यासाठी आपल्याकडे गोलंदाजी जी आहे ती इतर स्पर्धेमध्ये खेळतात तेच गोलंदाजी काय चेंजेस आहे? सेम गोलंदाजी. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेबद्दल आपलं थोडंसं मनोगत. स्पर्धा तर खूप चांगली आहे, आयोजन केलेलं आहे. पहिला वर्ष आहे, याच्यानंतर पण आपण चांगला प्रयत्न करू. बस धन्यवाद. तर आपण जय हनुमान वडपे संघाच्या संघनायकाकडे जाऊया. आपण नाणेफेक जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग क्षेत्ररक्षण असतं. निश्चितच आपण पाहतोय ही स्पर्धा जी आयोजित केलेली आहे आपल्या या पट्ट्यामध्ये ही पहिली वेळ स्पर्धा आयोजन करण्यात आलेला आहे. तर या स्पर्धेबद्दल चांगली स्पर्धा आहे, पण मला तरी वाटतं या उन्हाचा एकदम तडका बसतो ना,
हा आयोजन चांगला आहे. पुढच्या वर्षी नक्कीच ही स्पर्धा जानेवारीमध्ये भरली तर अतिउत्तम होईल. निश्चितच यावरती विचार केला जाईल, परंतु आपण जर पाहतोय या होलीच्या माध्यमातून आपल्या भिवंडीमध्ये अनेक ठिकाणी या स्पर्धा होत असतात. या अनुषंगाने आपल्या या परिसरामध्ये सुद्धा विचार झाला की ही स्पर्धा आपणही करावी आणि ती स्पर्धा झाली तर आपलाही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ना या मॅच साठी तुम्हालाही खूप खूप लाख लाख शुभेच्छा. तर आपण पाहतोय पहिल्या पायरीमध्ये रनांची लूट आपल्याला पाहायला मिळाली. विजय आणि सुनील मात्र तुटून पडले होते गोलंदाजांवरती. विजयाने जरा 34 धावा टोलून काढल्या आणि सुनील यांनी नॉट आउट 44 धावा. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा जमा केल्या आणि 82 धावांचं टार्गेट विजय स्पोर्ट खांडपे संघासमोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवींद्र. तर खेळाला सुरुवात होते दुसऱ्या पारीची पहिल्या ओव्हरचा खेळ. इथं मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव राहतोय चेंडू. चांगली गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती करताना पाहतोय आपण विजय गुलवी, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. सुरुवात खूप चांगली महत्वाची असते. बिग पार्टनरशिप सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू आहे आणि कुठल्यापर्यंत चुकी पाहायला मिळत नाहीये. झेल कन्वर्ट केला जातो आणि पहिला फलंदाज मात्र फेल ठरतोय रवींद्र. यावेळेस वाईट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 1 होते या वाईटच्या स्वरूपाने. 82 धावांचं टार्गेट भलं मोठा आहे. इथं मात्र पाहू शकता चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. धावसंख्या चौकाराने होते ती 5 धावा. भलं मोठं आव्हान आहे. इथं मात्र आपण पाहू शकता कशा प्रकारे पाठलाग होईल. जी फटकेबाजी सुनील आणि विजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल तीच फटकेबाजी करावी लागेल फलंदाजाने. इथं मात्र अजून एक दमदार असरदार चौकार येतोय जितेंद्रच्या बॅट मधून. धावसंख्या होते 9. या दरम्यान आगमन होत आहे कासने संघाचं. कासने संघाचं या क्रीडानगरमध्ये हर्ष स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. पुन्हा एकदा आपण पाहिला त्याच रिझन मध्ये फटक्याला खेळून काढतोय आणि पहिली चौकारांची हॅट्रिक जितेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते 13. या आकड्यावरती पोहोचते आपण धावसंख्या पाहिली तर. आणि अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज विजय गुलवी तयार होते. जितेंद्र मात्र चांगली फटकेबाजी करतोय आणि पुन्हा एकदा लेग साइड क्लिअर करण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू वेस्टी सोडून जातोय. वाईटचा इशारा केला जातोय. धावसंख्या होते 14. 20.50च्या सरासरीने धावफलकावरती धावा जमवायच्या आहेत. इथं मात्र हा जर मोठा षटकार आला तर काहीतरी चांगलं स्कोर कार्ड बघायला मिळेल. इथं मात्र पाहू शकता बॅक टू बॅक सर्व चेंडू त्याच रिझल्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, काहीसे सफल तर काहीसे असफल आपल्याला पाहायला मिळालं. जितेंद्रच्या माध्यमातून षटक क्रमांक समाप्त होतं पहिलं आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 14. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 14 धावा धावफलकावर आहेत. त्यावेळेस हा बॉल ऑफसाईडला उडवायचा होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. तर जी सरासरी आहे त्याहून कमी धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकापासून 20.50च्या सरासरीने चालायचं होतं. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, पॉइंटच्या वरून हा फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, तर मॅच नंबर 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर वडपे विपक्ष भिनार ही लढत पाहायला मिळेल आणि त्यानंतर सामना क्रमांक 5 धामणगाव विपक्ष निंबावली जो सामना होता त्या जागी निंबावली विपक्ष चाविंद्रा खेळेल. त्याचबरोबर भावाले संघ कासने संघ आपण देखील तयारीत राहा. षटकातील पुढील बॉल, त्यावेळेस हा बॉल लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे, कारण बॉल जो आहे पायावर आदळला होता. फुल टॉस बॉल जर तुम्ही अशा प्रकारे मिस कराल तर नक्कीच धावांमध्ये जरूर तुम्हाला फरक पाहायला मिळेल. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात, मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काम बनणार नाहीये. तुम्हाला आवश्यकता आहे बिगेटची. मोठं लक्ष आहे, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस शफा लागून खेळण्याचा प्रयत्न. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय आणि 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 21. 21 धावा.
अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू धावा बनवायच्या आहेत. 61. भरपूर विशाल लक्ष तुमच्या समोर असताना मात्र संघाला अपेक्षित नसेल या प्रकारची सुरुवात. त्याचबरोबर या प्रकारचे फटके, कारण मोठं लक्ष असताना तुम्हाला मोठे फटके येणं खूप गरजेचं असतंय. यावेळेस हा बॉल मिडल ऑफ द बॅट करता आलं नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, धोका पत्करलाय त्या ठिकाणी. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बावाले संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे विजयजी केने या व्यासपीठावर. वेलकम. ऑन साइडला फटका, पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली, अजूनही झाली नाहीये. लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. खास करून 40+ आमचं ठरलंय. या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पंडित त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मोहन मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटकातील पुढील बॉल, साईनाथ गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. त्यावेळेस अप्रतिम फटका, ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मनोजच्या माध्यमातून भरपूर चांगला झेल, फलंदाज फेल. हरी हरी ग तलीरायो करी ग चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुराया नगरी नगरी ग विठुराया नगरी नगरी ग असा गे तुम्ही पंढरीला ग असा गे. यस, पाण्याची व्यवस्था झाली आहे. जल है तो कल है. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल ऑन साइडला डोलावलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल अजून एक चांगला बॉल. यावेळेस यस, परतावं लागेल. फलंदाज बाद. विशेष आभार असतील गोरखनाथ भोईर, विलास गुलवे. जल है तो कल है. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. फॉर्मॅलिटीज जी आहेत ती कंप्लीट करायची आहे खांडपे संघाला, आणि ती फॉर्मॅलिटीज कशा प्रकारे कंप्लीट होईल ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसैया मनोज ठाकरेच्या आवाजाने.
आजच्या दिवसामधून आपण 10 सामने पाहणार आहोत. त्याच्यातला आपण पाहतोय हा चालू असलेला सामना खांटो वर्सेस निंबवली. एक औपचारिकता म्हणून उरलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु एकाकी लढत झुंज जी आहे ती जितेंद्र यांनी ठेवलेली पाहायला मिळते आपल्याला. मॅच जरूर आम्ही हरू, परंतु आमचा खेळ जो आहे ना तो जरूर दाखवू. इथं मात्र आपण पाहू शकता जितेंद्र आतापर्यंत 4 चौकारांचा खेळ केलेला आहे. यावेळेस सुद्धा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू जाईल सी मारशे बाहेर, दणदणीत चौकार आणि हा चेंडू येतोय नो बॉल, फ्री येणारा चेंडू. धावसंख्या होते 33 धावा. यानंतर सामना आपण पाहणार आहोत जयनमान वडबा वर्सेस A1 भिनार. त्यानंतर आपण पाहू शकता भावाले वर्सेस कासने. जो धामणगाव आणि निंबोली सामना जो आहे तो मात्र आजच्या दिवसामध्ये पोस्टपोन झालेला आहे. त्या जागी दुसरा सामना खेळवण्यात येईल. जे उपस्थित संघ असतील त्या संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चाविंद्र वर्सेस खांडपे, नंतर पोगा वर्सेस कासने आणि वडपे वर्सेस गोरसे. शेवटचा सामना आपण पाहणार आहोत भावाले वर्सेस भिनार. आजच्या दिवसातील ह्या लढती मित्र आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस अजून एक फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न जितेंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, परंतु खेळाच्या नजरेने पाहिलं पाहिजे तर ते मात्र इथं पाहायला मिळतोय जितेंद्र यांच्या माध्यमातून. या षटकातील आपण जर पाहिलं तर अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, तर लगेच सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. यावेळेस त्रिफळाचित फलंदाज बाद. भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये. भिवंडीची पोरं म्हटली तर राडा तर झालाच पाहिजे. यावेळेस क्रॉस बॅटने चेंडू खेळून काढलेला आहे. मिडविकच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. इथं मात्र मिसफिल्ड होतंय आणि लकीली चौकार पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यातील. भलं मोठं आव्हान होतं 82 धावांचं. त्याचा पाठलाग करत असताना मात्र आपण पाहिलं तर खूप मागे पिछाडीवर पाहायला मिळाले सुरुवातीच्या कालापासून. तर आतापर्यंत ते जे काय टार्गेट होतं ते चेस करण्याच्या याच्यामध्ये मूडमध्ये जणू काही दिसले नाही. आणि ज्या वेळेस भलं मोठं आव्हान असतं त्यावेळेस असं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. इथं मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. जितेंद्र येतो स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅट मधून तब्बल 6 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर शेवटचा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती सुद्धा एखादी बाउंड्री पाहायला मिळेल का, तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल सुभाष आणि त्याचा खेळ खेळून काढेला जितेंद्र. 1 मॅन आर्मीचा रोल. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळण्यात आला आणि अशा दरम्यान एक मोठा विजय संपादन करतोय एजी स्पोर्ट निंबोली संघ. निश्चितच 82 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि प्रशंसा करावी लागेल विजय गुलवी, सुनील गुलवी यांची, कारण खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विजय गुलवी यांनी 12 चेंडूंचा खेळ केला. 4 चौकार 2 षटकारच्या सहाय्याने 34 धावा नाबाद टोळवल्या. त्यानंतर सुनील यांनी जर विचार केला तर 6 षटकार 1 चौकार 10 चेंडूंचा खेळ केला आणि 44 धावा तब्बल धावफलकावरती जमा केल्या.
तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल नो डाऊट सुनील. आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.